थांबव थांबव हैसरच थांबव. हैसरच गाडी येतली माझी. अहो तुमका सांगतय जेनी जेनी ही डील कॅन्सल केलं नाही त्यांचा नुकसान झाला समजा. पण नशीब त्यांनी ही डील कॅन्सल केलं नाही म्हणून ह्यो वाडो माझ्या नशिबात इलो. आता 2-4 दिवसात डील फायनलच करून टाकते बघा. अशी प्रॉपर्टी लगेच मिळायची ना. हा आता माझ्या ओळखीत काही 4 माणसं असत तर त्यामुळं कागदपत्रांका काय अडचणी येऊचे ना. आता ह्यो नायकांचं वाडो माझो झालोच म्हणून समजा. चला माझी गाडी हैसरच येत, तुम्ही यावा. डीलच्या वेळेत परत भेट होईतच. number you are trying to call is currently not सयाजीचा फोन का लागत नाहीये? The number you are trying to call is currently busy. Please try again later. हा साळगावकर इतका वेळ कोणाशी बोलतोय? The number you are trying to call is currently busy. काय झालं असेल वाड्यावर? गो आता घराकडेच येतय. आता आणि खा जातलय. हा ठेव फोन. अगो अगो दुसरो फोन येता म्हणून फोन ठेवूक सांगतय. ठेव फोन. हा हा हॅलो बाईसाहेब बोला. साळगावकर केव्हापासून फोन करते मी तुला? अहो तुमकाच फोन करी होतय तेवढ्यात बायकोचा फोन इलो. आणि बायकोचा फोन इल्यावर काय होतं तुमका माहिती आहे? साळगावकर डीलचं काय झालं? साहेब अजून घराकडे इले नाही काय? नाही नाही तुमका अजून काही कळला नाही म्हणा विचारतय. मी तुला विचारलंय ना प्रश्न, तू बोल. डीलचं काय झालं? झाली डील. काय? हो वाडो बघून त्या माणसाचे डोळेच फिरले. पण पण वाड्यातल्या माणसांचं? सगळ्यांची मंजुरी अगदी विना हरकत. साळगावकर तू खरं बोलतोस? अहो आता मिशी काढून हातात देऊ काय तुमच्या तरच तुमका खरा वाटत. हा पण ती म्हातारी कशी तयार झाली? अहो आता तिचो झील तयार झालो म्हटल्यावर ती का मान नुसती हलुचिया. आणि बायसाहेब पुढच्या 3-4 दिवसात ना वाड्याचा सगळं व्यवहार होतलो. आता तो वाडो विकलो जातलो. आता त्या वाड्यात नायक राहणार नाही. नायक घरातनं बाहेर पडणार. काय? परत बोल. नायक घरातनं बाहेर पडणार. वा साळगावकर वा. आता तुमची ही शाबासकी धनाच्या रूपात मिळाली तर बरा होईल. हो 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 मिळणार ना. तुला तुझा वाटा जरूर मिळणार. हा बरं साहेब घराकडे येईल की त्यांना सविस्तर विचारा. हा ठेवू. हा अरे याला बघून तरी चाल. एवढी कसली घाई? आय 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 एवढं घाबरला म्हणजे बहुतेक बायको धोपाट घेऊन दारात उभी असतली. आय 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 शिरा पडली त्याच्यावरती. आय 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 काय रे माडाकडे किती बघतास? माड कधी बघलाच नाही का? काय नारळ टकले पडूची वाट बघतास? हा शिटलो. शिरा पडली त्याच्या तोंडावरती. विंडर विंडर
अरे बाबा आता नायकांचा वाडा नायकांचा राहणार नाही. आता त्यांचा त्या वाड्यावर कुठलाही अधिकार राहणार नाही. आणि एकदा का ते त्या वाड्यातून बाहेर पडले, त्यांना रस्त्यावर कसं आणायचं हे चांगलंच माहिती आहे मला. मला हाताला धरून त्या घरातून बाहेर काढलं होतं ना त्या नायकांनी. माझ्या आईला तिचा अधिकार दिला नव्हता. आता त्या घरावर तुमचाही अधिकार राहणार नाही नाईक. झाले, वाड्याचं डील झालं ना? हो ना? याच दिवसाची वाट बघत होते मी. पेपर केव्हा तयार होतात? 2-4 दिवसात होतील. 2-4 दिवस? 2-4 दिवस म्हणजे मला 2-4 वर्षांसारखे वाटत आहेत. पण मी खूप खुश आहे. वाड्याचं डील होतंय. आता ह्यात मी माझाही वाटा घेणार. त्या नायकांना जन्माची अद्दल घडवणार. साहेबानू काय झालं काय? हा? घात झालो साहेबानू, घात झालो. म्हणजे आता वाड्याची डील होणार नाही. आता वाडो विकलो जाणार नाही. असं कसं अभिरामा? काय म्हणता हयो? अरे आत्ता बघून गेलो ना तो वाडो. तो स्वतः बोलून गेला होता कागदपत्र तयार ठेवा म्हणून. कसली कागदपत्र घेऊन बसलास? संपला सगळा. हा बघा रक्त बघा. हे बाय काय असा या? हो तू बिल्डर मेलो. काय? होय. अहो असं कसं? आता तर ना गेलो तो. हो बरोबर. 40 फुटावर लटकावल्या त्या का छातीत खिळवा मारून टाकल्यात. असा रक्त गळत होता खाली. सोला टाकला होतो. माणसा जमलेली आणि असो माडावर आणि रक्त पडायचं गेलो. गेलो होतो वारल्याने त्या का मारून टाकल्या त्या का. मेलो, माडावर मेलो. पोलीस किती आले? ए थांब रे, धरा रे ते का. हो साहेब. हो कुठे पाहून चालायचा? अहो साहेब मी काही नाही केलंय. मका सोडा साहेब. अहो मी खरंच काही नाही चोरले. अहो चोरलं नाही तर पळून जात होतं कशा? औषध शपथ सांगते मी काही नाही केलं. अहो मी खरंच काही नाही चोरले साहेब. मला सोडा मका. अहो साहेब खरंच सांगते मी काही नाही केलं. अहो साहेब खरंच सांगते. काय झालं काय? अभिरामा मका सोडो. काय हो साहेब? काय झाला? काय केलं न्याहीनी? अहो काही नाही केलंय. मग आमका बघून पळत कशा होतास? पण साहेब तुम्ही इथे चिंदरकर केसच्या चौकशीसाठी येलोय मी. काय सांगतास? अहो मग माझ्या नवऱ्याचा काय संबंध असा? सोडा ना त्यांका. हवालदार सोडा ते का. बाहेर खाई जाऊचा नाही सर.
ഛായ ചേച്ചി ഇതെന്താ നടക്കണേ? अगं तुझी कोडी सोडवसाठी उभ्या रावलंय काय मी हैसर? ते काय बोलतं तुका कळणार नाही, तू काय बोलतं माका कळणार नाही. चिंदरकर ह्याच वाड्याच्या व्यवहारासाठी हैसर इल्ले काय? हो. हाय त्यानेच बोलायलेल्या. हो, मीच बोलवलं होतं त्यांना इथे. खयपर्यंत इल्लो व्यवहार? व्यवहार होणारच होता. म्हणजे त्यांना आम्ही प्रॉपर्टी दाखवली, त्यांना पसंत पण पडली. फक्त पेपर्स द्यायचे होते त्यांना. वाडा विकूसाठी कोणाचा विरोध होतो काय? हिचो विरोध होतो, आमच्या औशीचो. छाया, काय खोटा बोलले मी? खरं तर सांगलंय. उगी पोलिसांपासून किती काय लपवायचा ना. हे बघा साहेब, माझ्या आईच्या भावना अडकल्या त्या घरात. तिने आधी नाही म्हटलं होतं, पण नंतर तिनेच परवानगी दिली घर विकण्यासाठी. तिचा काही दोष नाही या प्रकरणामध्ये. कोण मनात घेतो दोष असा? मृत्यू कसं झाला या तुमका ठाऊकच असा. 40 फूट एखाद्या माणसाक माडावर घेऊन जाणार आणि त्याच्या छातीत खिळूक बसणार या माणसाचं काम नाही. ही अशी केस आजपर्यंत काही बघूक नाही आणि ऐकलंय पण नाही. त्यामुळे ह्या केसीचो तपास करणं आमका खूप कठीण जाता. पण चौकशी तर करूचीच लागतली. वाड्याच्या व्यवहारात काय अडचणी करून ठेवल्या असतील तर बघा आणि काय माहिती मिळाली तर आमका कळवा. समजला? हो. चला रे. दूध 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 दूध. हो आणते. बापाशीन काय म्हशी दिल्या नाहीत आंदणात. कसलो विचार करतस? मी है ना. किती या दूध सांडलंस? लक्ष देऊन काम करता येत नाही. तात्या चुकून झालं. चुकना होईतच किती आहे. लक्ष देऊन काम करायचा. या फुकट येत नाही ना. तू कमवीत ना तुझं घो कमवीत. सगळा माकाच बघूचा लागता. अन्न पाणी तुझ्या घोवाची औषधा सगळा मी बघतोय ना. आणि तू असा या फुकट घालवणार? नाही, परत नाही व्हायचं असं. असा परत करू तू काय बाहेरसून पैशाचा बंडल घेऊन येईल? काय विचारतय? बरोबर. हा तुझ्या बाहेरच्यांका बोललंय म्हणून तुका राग इलो की काय? इलो असलो तर काय उपयोग? तुझ्या बापाशीन पैसे घेतल्यानात माझ्याकडनं. त्याचा कान आणि तोंड बंद. हा हैसरला काय जरी तेका सांगलंस ना तरी तेका ऐकूक येऊचा नाही. आणि तो खय तोंड पण उकडूचो नाही. ऐकतस ना मी काय सांगतोय का? माझ्यावर रागवून खय जाशील? मी सांगतोय ता करशील? करशील? घाबरलंस काय गो बाय? कित्याक घाबरतो? मी तुझा जीव घेऊन तुका असोच सोडणार नाही. गरज हा तुझी या घराक, तुझ्या घोवाक आणि याक करायचा. तुझ्या माहेराक जायचा आत्ताच्या आत्ता. थैसर जाऊन वाड्यातलो हिस्सो मागायचो ताबडतोब. वाडू विकत तुझो पण हक्क असा ना वाड्यात? नाही तात्या, मी नाही वाड्यातला वाटा मागणार.
आणि तुम्ही मला त्यासाठी बळजबरी पण करू नका. कारण मी ते घर सोडलं तेव्हाच तिथलं सगळं काही सोडून आले तात्या. सगळा सोडून इलस? हात सोडा माझा तात्या, हात सोडा. मी मी पाया पडते तुमच्या तात्या, हात सोडा. बोलताना तोंड बरा चालता. त्या घरचा चेडू हस तू. सगळ्यांचो अधिकार असा ना तसो तुझो पण अधिकार असा. हो वसो असताना करतय ना मी सगळा तुझ्यासाठी. पोचतय ना मी तुमका, है ना? मग मी सांगतय तसा करायचा. कळला?